वाघ नाही 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 हनुमान जगदाळे असतील, त्याच्यामध्ये गणेश नाईक असतील, अनेकांना खरं तर पक्ष हे खूप जण राष्ट्रवादीतच होते, परंतु नंतर राष्ट्रवादीला सोडून ते बाजूला गेले, ते निव्वळ समोर गेले. मी इतक्यादा आमच्या वरिष्ठांशी पण बोलायचो की बाबा एवढी लोक सोडून जात, सगळ्यांचंच जाणचं आणि जो आहे तोच सगळ्या बरोबर असं कधी नसतं. उद्याच्याला मी पण काम करत असताना माझ्या जीवाभावाचे सहकारी समजा पुणे जिल्ह्यामध्ये असतील, पुणे शहरामध्ये असतील, पिंपरी चिंचवडमध्ये असतील, ते जर बाजूला जायला लागले तर मी पण आत्मपरीक्षण केलं, मी पण आत्मचिंतन केलं पाहिजे की बाबा आपल्या बरोबर असणारी लोक का दूर जात आहेत, कुठं काय माशी शिंकती, कुठं नेतृत्व कमी पडत आहे, दुरुस्ती करण्याची गरज आहे. कारण शेवटी आपण जो काम करतो तोच चुकत असतो, परंतु एखाद्याने मुद्दामच चुकाच करायचं ठरवलं तर मग तिथं कुणीच त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे. नजीब पण त्याला आपण उमेदवारी दिलेली होती, त्या मतदारसंघातनं त्यानं निवडून येण्याच्या करता माझी एकनाथरावांची देवेंद्रजींची चर्चा होती. परंतु ठीक आहे, यश अपयश असतं त्याचा उल्लेख मीच त्याला मगाशी बोलत असताना केला. माझी पत्नी 48 मतांनी पार्लमेंट पडली, बारामती 40,000 मतं. मी जीवाचं राहिलंय तिथं 30-32 वर्ष, आज 31 पासून 2025 34 वर्ष मी तिथं काम करतोय. मित्रांनो, एवढं काम केलं की तुम्ही पण कधी बघाल पहिली बारामती आताची बारामती. पण काही गोष्टी घडल्या, शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे. त्यांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा अधिकार त्यांनी कसा समजून सांगण्या, कार्यकर्ता म्हणून आपलं, पदाधिकारी म्हणून आपलं, परंतु शेवटांचा हक्क आहे आणि तो मतदारांच्या हक्कामध्ये आपण पडलो. आपण पण थोडासा विचार केला पाहिजे. आम्ही पण सगळ्यांनी तसा विचार केला आणि मग पुन्हा निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सगळा महाराष्ट्र जेवढे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदारसंघ आहे ते ढवळून काढायचं काम आम्ही सुरू आणि त्याच्यातनं पुन्हा लाडकी योजना आपण